स्वर दिलं. सरस्वती मातेला अभिवादन करून ज्यांच्या कुशी स्वराज्य रत्न साकारलं राजमाता जिजाऊ, ज्यांनी स्वधर्म स्वीकारला शंभूराजे भोसले आणि हिंदवी स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चारही युग प्रवर्तकांना तिवारा पहिला मानाचा मुद्रा. मी समालोचक सूरज पाटील समालोचनाला सुरुवात करत आहे. SP ट्रॉफी 2025चा थरार अगदी सलग दुसरं पर्व डे नाईट टुर्नामेंट. संदीप पाटील बिलोशी यांची स्पर्धा पहिल्या ओव्हरसाठी या ठिकाणी मात्र सज्ज होते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहिला मिळेल तो म्हणजेच कुणाल पाटील. पंच सुद्धा दाखल झालेले आहेत. मॅचला लगेच सुरुवात केली जाईल. या ठिकाणी JP पॅनलचे अंपायर्स पण पाहत आहेत. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी अशा एक बलाढ्य इंडियातील मोठ्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडलेले या ठिकाणी रेफरी आहेत, अंपायर्स आहेत. मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात JP पॅनल रेफरी. मॅचला सुरुवात होईल पहिल्या पॉवर प्लेमध्ये. 30R सर्कल जर पाहिलं आपण तर वाडा तालुक्यामध्ये पहिल्यांदी 30R सर्कल या ठिकाणी मात्र लाईट झोन गोलाकृती लाईट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पेटलेली पाहायला मिळते. दरवर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा बिलोशीकरांनी मात्र SP ट्रॉफीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक संदीप पाटील यांनी मात्र आखलेली आहे. प्रेक्षकांना 1000 रुपये कॅश घ्या आणि मिळवा. महिला कक्षा सेपरेट कॅश घेण्याकरिता ठेवण्यात आलेला आहे. महिलांना सुद्धा 1000 रुपये बक्षीस मिळेल कॅच पकडल्यानंतर. आणि प्रेक्षकांनी व्हाईट पट्ट्याच्या बाहेर उभं राहून मात्र पब्लिक स्टँडमध्ये राहून कॅच पकडायचा आहे. आणि 1000 रुपये संदीप पाटील यांच्याकडनं 200 रुपये निलेश निमसे नेवरे यांच्या माध्यमातून दिले जाईल. तर तब्बल गिफ्ट हॅम्पर सूरज पाटील बिलोशी यांच्या माध्यमातून, रोहित सोता यांच्या माध्यमातून. आणि पहिला बॉल पडल्यानंतर टायमिंग स्टार्ट केलं जाईल. 5 मिनिटाला एक ओव्हर असेल. 20 मिनिटात 4 षटकं ही समाप्त व्हायला हवीत. आणि 3 ओव्हर जर 15 मिनिटांमध्ये संपली नाही, 3 ओव्हर 15 मिनिटात संपल्याच पाहिजेत. अन्यथा एक खेळाडू बाउंड्री लाईनवरनं थेट 30R सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंगला लावला जाईल. याची नोंद घ्या पॅनलाइज म्हणून. विकेट पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला या ठिकाणी प्रेशर, पहिला दणका. या ठिकाणी विकेट काढून धावसंख्या 0 असताना गोलंदाज बॉलिंग मार्कर कुणाल पाटील गुण विकेट काढली आहे. मोठा धक्का मात्र जयबजरंग कोणी टीमला मात्र दिलाय. नयनसारखा एक फलंदाज बाद झालाय 0वर. आणि आता 2 बॉलचा खेळ, धावा 0. वनडाऊनसाठी बॅटिंग करता आलेले आहेत मिस्टर धनंजय कोणी, टीम वनडाऊन बॅटर. पुल केलंय हा बॉल हवेमध्ये अजून आणि कॅच पकडली आहे. बॅक टू बॅक विकेट. ठोसा टीट फॉर टॅट. क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आत या डीजे. पोहोचलेले आहेत. कंपनी सुटलेली आहेत. 5ची सुट्टी झाली आहे. आणि आता या ठिकाणी 5:45ला प्रेक्षक हजर झालेले आहेत. 1000चं बक्षीस मॅच पाहण्याबरोबर बक्षीस सुद्धा दिलं जात आहे. 1200 रुपये टोटल पारितोषिक. निलेश निमसे यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये आहेत. आणि सूरज पाटील यांच्याकडे गिफ्ट हॅम्पर आहे. व्हॉट शॉट. बॅकवर्डी पॉइंटला चेंडू वाहतोय. दणदण करत सीमारेषा पार. 2 विकेट गेल्या जरूर, पण आता मोठा फटका, चौकार. बॅटमधनं आल्या मात्र चौकार ठोकला गेलाय. संघाची धावसंख्या ही धवनचा श्री गणेशच्या बॉन्डीने झालाय. 5वा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये बॉल सापडला नाही. इतका वेग होता की बॅट पोहोचलीच नाही. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 5 बॉल धावसंख्या 4. 2 विकेट गमावताना जयबजरंग कोणी करतोय पहिल्या इनिंगची बॅटिंग.
पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आमचे शिष्य आहेत शैलेशजी, या ठिकाणी चांगले समालोचक सुद्धा आहेत. चांगले फिल्डिंग त्यांनी करून दाखवलेली यावेळेस. आणि पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 5. जयबद्दल कोणे स्कोर ऑन बोर्ड. जय परशुराम गुणच्या विपक्षामध्ये पात्र एकत्र SP ट्रॉफीचा धमाका या डिझाईन. आणि मात्र पाहायला मिळतात कोणी शॉटवर आहे, कोणी बॅक घेऊन आहे, कोणी शॉट या ठिकाणी घातलेली आहे, कोणी ट्रॅकवर आहे, पाहायला मिळत आहेत. ही क्रेज आहे SP ट्रॉफीची. जसा वेळ मिळेल तसा ट्रॉफीपर्यंत पोहोचतायत. आणि प्रिन्स मूवी लाईव्हवर आमचे लाडके प्रेक्षक पाहत आहेत. सर्वांना सूरज पाटील समालोचक बिलोशी यांचा सलाम. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता मात्र शैलेश येत आहेत, चिन्मय येत आहेत. चांगल्या पद्धतीने समालोचक सुद्धा आहेत. हेअरस्टाईल पुष्पा 3 ज्या पद्धतीने येणार आहे ती अगोदर त्यांच्याकडे स्टाईल मात्र पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. पहिलं षटक अगदी टाईमने या ठिकाणी मात्र हाताळलं. 4 मिनिटं फक्त घेतली गेली. कुणाल पाटीलनं खूप तेजीने मात्र बॉल डॉट केले, त्यामुळे वेळ वाचलाही जय परशुराम गुंज टीमचा. दुसरं षटक चिन्मय भोईर. राईट आर्म डाऊन द विकेटचा मारा. शॉर्ट बॉल या ठिकाणी मात्र मिडल झालेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिला बॉल डॉट करताना गोलंदाज चिन्मय भोईरचा. जय परशुराम गुंजचा हा गोलंदाज आहे. बॅटर या ठिकाणी आहे कोणे स्पोर्ट जय बजरंग टीम. कोणे टीम या ठिकाणी जय बजरंग कोणे स्पोर्ट टीम फाईट देणार का? मोठे फटके इथून पुढे हात खोलणार का बॅटर? अक्षयच्या बॅटमधनं येतोय तडाखा. चेंडू सीमा रेषेकडे जातोय. कॅच सुटली आहे, परंतु षटकार अडवलेला. या ठिकाणी धावा वाचवल्या 4. कॅच ड्रॉप केली. अक्षयला जीवनदान मिळतंय. इझी कॅच होती परंतु सोडली गेली आहे. 2 धावांनी धावता धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड 8 वर. 8 चेंडू 8 धावा. आता मात्र धावा यायला सुरुवात जयबंधन कोणे संघाच्या. 1-2 मोठे फटके आले. रनरेटी कव्हर केला जाईल. गोलंदाज तयार. एक आगळा वेगळा बॉल, वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. 2 बॉल हाताळताना 2 वाईट बॉल सुद्धा टाकलेले. स्कोर बनतोय 9. आत्ता मात्र सॅटिस्फाईड स्कोर ऑन बोर्ड. कोणे टीम विरुद्ध गुंज टीम. कोणेची बॅटिंग पाहत आहेत कोणे संघ. या ठिकाणी मात्र एक आशाभूत नजर पाठीराखे कोणे टीमचे मात्र पाहत आहेत की 1-2 षटकार आले पुढच्या 4 बॉलमध्ये तर मात्र रनरेटिव्ह फायटिंग टोटलकडे वाटचाल केली जाईल, जेणेकरून पुढच्या 2 ओव्हरला प्रेशर न राहता एक जबरदस्त फ्री माइंडनं बॅटिंग मात्र होईल आशेनं पाठीराखे पाहत आहेत. तिसरा बॉल काय घडते बघूया. दुसऱ्या ओव्हरच्या पूल केलाय. बॅकफूट लावून मात्र बॉलला पूल केलंय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला. दन दन करत पंचाचा इशारा. सीमारेषा पार. शानदार चौकार या डिझाईन. एनिथिंग हॅपनिंग इन टेनिस क्रिकेट. या खेळामध्ये कधी काय घडतं सांगता येत नाही, म्हणून आकर्षण जगामध्ये या खेळाचं पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद आपल्या वाक्यांमध्ये नक्कीच त्यांनी उल्लेख केलेला, यू आर अ क्रिएटर ऑफ युअर डेस्टनी. शेवटी वेळ काही असो, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. इतिहास घडवायचा आपल्याला असतो. जग तो इतिहास फक्त पाहायला ऐकायला असतो. आणि इथे विकेट किपरची मेहनत आहे, परंतु नशीब बॅटरचे सुद्धा आहेत. आणि इथे पाहिलं आपण तर एक लेग बायची धाव मिळते. स्कोर कार्ड एका धावेने मोठा फुलतोय. 14 या आकड्यावर जातोय. 2 विकेट त्या संकटातून, प्रेशरमधून, दडपणातून, नाराजीतून आता मात्र जय बजरंग कोणे संघ बाहेर पडलाय. गोलंदाज पुन्हा एकदा भोईर चिन्मय बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत 5 बॉल हाताळलेले आहेत, 4 बॉल हाताळलेले आहेत. 2 बॉल बाकी राहत आहेत. बॅटर तयार. बॅटिंग स्टान्सवर समीरला इनिंग खेळणं खूप गरजेचं आहे. सावरेल का आपल्या टीमला?
बॉलवर नजर नव्हती, रिव्हर्स स्वीप खेळायला गेले, चेंडू मात्र रोल झालाय आणि इथे मात्र बॅटर मात्र हुकलाय. हाच फायदा जय परशुराम गुंजला होईल. जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या चुका विपक्ष टीम कोणी करेल त्याचा फायदा बेनिफिट रनरेट थांबवायला जय परशुराम गुंजला सुद्धा होऊ शकेल. अंतिम बॉल असेल दुसऱ्या ओव्हरचा. आणि यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका आहे. बॉलला फील्ड करेल तोपर्यंत एकदा पूर्ण केली. दुसरी धाव या ठिकाणी रिस्की होती, तीही घेतली गेली. ओव्हरची समाप्ती आणि या बॉलवर मिळत आहे 2 धाबा. टोटल 12 बॉलचा खेळ 2 ओव्हरमध्ये स्कोर बनलाय जय बजरंग कोणे टीम. स्कोर ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट 2 विकेट अँड टोटल स्कोर 16. 8चा रन रेट 16 धावा. पात्रा एकत्र एस पी ट्रॉफीचा थर्रार या डिझाईन. येतील का 30 धावा त्यावर समीकरण दाटेल जय बजरंग कोणीचं. हा बॉल सॉफ्ट हँडलनं कव्हर झोनमध्ये मात्र खेळला गेला. बॅकफूट पंचचा शॉट पाहायला मिळाला आणि या बॉलवर रनआउटची विकेट जाते. हा हिटर अक्षय बाद होतोय. मोठी विकेट काढली गेली आहे. मोठा धक्का बसतोय जय बजरंग कोणी टीमला. पात्रा एकत्र या डीजे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण विकेट गेली आहे. धावसंख्या 17 असताना 3 विकेट गमावलेले आहेत. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज तयार गणेश. चांगला बॉल आणि त्यावर रनआउटची विकेट मिळेल का इथे. क्रुशियल मोमेंट होती. क्विकली थ्रो केलाही होता. विकेट किपरचं कलेक्शन चुकलंय. मला वाटतं सूर्यकिरण डोळे आली असतील आणि इथे मात्र त्याचा फायदा झाला बॅटरला. समीर मात्र आपल्या बचावात्मक समाधान मानेल. परंतु आता 10 बॉल आणि धावसंख्या पडकर 18 आहे. 10 बॉलमध्ये कमीत कमी 25 धाबा 20 धाबा करावे लागतील. तेव्हा 40 प्लस धावसंख्या टोटल जाईल. म्हणजेच या धाबा करताना 2 मोठे फटके लागतील. परफेक्ट टायमिंग. फ्री स्वीट रिव्हर्स स्वीप बाउंड्री. समीर कोनेच्या बॅटमधनं वाट बॅटिंग डीजे.
आणि एकंदरीत बघितलं आपण तर या ठिकाणी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत हिंदी गाणं. हिंदी गाण्यांनी या ठिकाणी कोळी गीतांची मात्र या ठिकाणी वर्णी थोडी कमी झाली. अख्खी पिढी बर्बाद होण्याच्या वेळेवर आहे, कारण FM वर हिंदी गाणं, कानामध्ये कॉड, मोबाईलवर हिंदी गाणं. मराठी संस्कृती ही जतन करण्याची काळाची गरज बनली आहे मित्रांनो. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर, बॉल झाले आत्तापर्यंत या तिसऱ्या ओव्हरचे 4 विकेटी 4 गेलेले आहेत. 8 बॉलमध्ये येतील का मोठे फटके? पोलार्ड सारखा दिसताना बॅटर दिसतोय. निवृत्ती आल्या पावली परततोय, क्लीन बोल्ड, त्रिफळा बाद या डीजे. गोलंदाजांचा भाता जो आहे तो खतरनाक आहे गणेश. या गोलंदाजानं अगदी मोमेंटेबल तिसरे षटक घेतलं. मागचा 25 वर्षाचा अनुभव दाखवलेला आहे. कित्येक फायनल या बॉलरनं मिळवून दिलेले आहेत. गुण स्ट्रीमला अटीतटीच्या क्षणाला अंतिम षटक हाताळताना 1 बॉल 1 धाव थांबवलेली आहे. 2 धावा 6 बॉल कित्येक वेळा थांबवलेले आहेत मिस्टर गणेश गुज यांनी. गुडलेनची बॉलिंग करणं आणि त्या बॉलला गुगली स्टाईलनं टाकणं ही कला या गोलंदाजाकडे नॅचरल स्किल आहे. काही घडेल. गोलंदाज तयार. आणि इथे बघितलं आपण गणेशनं पुन्हा बॉल हुकवलेला आहे. डॉटवर डॉट. गणेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट बॉलिंग, सुपर्ब गेम. आणि या ठिकाणी स्कोर आहे 3 ओव्हर आणि फक्त 22 धावा. धक्का दिलाय जयबद्दम कोणे टीमला. 18 बॉल 22 धावा रोखताना गुंज टीमनं या डीजे. पूल केले बॉलला मिड विकेट कडे डीपला. सीमा रेषा पार थेट जातोय षटकार. 6 धावा. SP ट्रॉफी षटकार. सामन्यासाठी नाणेफेकसाठी अंतिम पुकार होते. फायनल कॉल. पिंपळास गावदेवी पिंपळास विपक्ष घोणसई दोन्ही टीमला अंतिम पुकार. आपण रिपोर्टिंग करा, ऑफिशियल बाब पूर्ण करा. आणि लगेच टॉससाठी या घोणसई टीम आलेली आहे. पुल केले बॉलला पुन्हा एकदा खतरनाक बॅटर मोकाशी रोहित गरजलाय. बॅक टू बॅक 2 बिग स्ट्रोक. पंचाचा इशारा. दुसरा ही षटकार. येडीजे. टोटल धावसंख्या पोहोचलेली आहे 34. आणि इथून पुढे 4 बॉलमध्ये या ओव्हरचा रन येईल का? रोहित मोकाशी अचानक भयानक संकटहारी आणि षटकार मारी असता बॅटर तयार झालाय. कारण 5 विकेट गेल्यानंतर कोनेच्या जयबद्दलच्या कोनेच्या बॅटमध्ये दमखम आहे. बाहुबली षटकार 2 ठोकलेले आहेत. या रोहितला थांबवणं कठीण आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अटॅक केलाय. चेंडू जातोय लेग झोन मध्ये डीपला.
बॅटच्या रडारमध्ये तेवढासा बॉल स्लो आल्यामुळे आलेला नाहीये, परंतु स्ट्राईक मागतो या ठिकाणी बॅटर. इथे घडेल काय? एकदम दोन्ही बॅटरनं स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे, हा रूल आहे या स्पर्धेचा. म्हणजे पंच तटस्थ आहेत आणि त्या रूलचा आपण फॉलोअप घ्यायचा लागेल. आणि इथे बघितलं तर धावसंख्या फळकावर मिळते 1. स्कोर कार्ड 35 वर येतोय. काय बॅटिंग केली आहे रोहित मोकाशीनं. 3 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले, 13 धावा कव्हर केलेल्या आहेत. फरकावर पोहोचते 37 वर. या ओव्हरला आल्या त्या 15 धावा 4 बॉलमध्ये. 2 बॉल बाकी. समोर येतो हार्ड हिटर. विकासला टेन्शन आहे की रोहितला थांबवावं कसं. रोहितच्या बॅटमधनं तडाखा. पुन्हा एकदा चेंडू होतो लेग झोन मध्ये. फिल्डिंग केली बाउंड्री अडली आहे आणि इथे दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा कंप्लीट होत आहेत. काय रनिंग घेतली, टाळ्या झाल्या पाहिजे रोहित करिता. आणि इट्स अ रिव्ह्यू. नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळे या इनिंगमध्ये आता पुन्हा अजय परशुराम गुंजला. या इनिंगला रिव्ह्यू घेता येणार नाही. नेक्स्ट इनिंगला रिव्ह्यू घ्यायला मिळेल. आणि इथे पाहतात नो बॉल. नामी संधी. फ्रीट. रोहित मोकाई सारख्या हार्ड हिटरला ज्यानं 2 षटकार याच ओव्हरला याच विकास गोलंदाजावर ठोकलेले आहेत आणि त्या रोहित मोकाशीला विकासनं दिली फ्रीटची संधी नो बॉल टाकून. स्कोर आलाय फायटिंग टोटल 40. असं वाटलं होतं धावसंख्या 30-35 पण थांबेल, पण तसं झालं नाही, उलट झालंय. पुल केले फ्रीटचा बॉल हवेमध्ये. कॅच पकडून सुद्धा विकेट मिळणार नाहीये, परंतु इथे रनआउटला संधी असेल आणि इथे थ्रो चुकलाय, थोडासा लेट आलाय आणि धावा 3 मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 3 धावा फळकार मात्र येत आहेत आणि या 3 धावांनी स्कोर कार्ड 43 या धावसंख्येवर. काय जबरदस्त स्कोर उभा केलाय जयवर्धन कोणी टीमनं. पहिल्या ओव्हरला 5 धावा असताना परंतु पुढच्या 3 ओव्हरमध्ये अटॅक केला. चांगल्या पद्धतीने वाटचाल, धावसंख्या चढता क्रम लागली. तिसऱ्या ओव्हरला 6 धावा, पहिल्या ओव्हरला 5 धावा फक्त आल्या असताना मात्र 2 षटकं खूप चांगल्यामध्ये बॅटिंग केली. दुसऱ्या ओव्हरला 11, शेवटच्या षटकात 21 आणि स्कोर बनलाय 44 धावांचं आव्हान. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील 2 टीम्स एकमेकांसमोर टक्कर द्यायला. पिंपळास आणि घोणसई या डीजे. पंच आणि टेल भूमिक स्पोर्ट यस मुकेश पाडी यांच्या शुभ हस्ते नाव टॉस होतोय. आणि टॉस केला जाते वन्स अगेन. टॉस विन 2 वेळा तेलच आलेला आहे. हेड बोलले होते विंपलासकर आणि 2 वेळा आपण टॉस जिंकलेला आहे. वन्स अगेन या ठिकाणी आपण आयोजन काय म्हणाल गोंसेकरांचं, आपल्या बिलोशीकरांचं?
मी तर सांगेन सुंदर आयोजन आहे. जसं भिवंडी क्रिकेटला पाहायला गेलं तर भिवंडी क्रिकेटर जसं बाली ट्रॉफी आणि BPLची जसं आतुरतेने वाट बघतात, तसं वाडा क्रिकेटला मला सांगायचं वाटेल की बिलोशी SP बिलोशी ट्रॉफीची वाडा क्रिकेटर वाट बघतात. एवढं सुंदर आयोजन आहे. आपण टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर मॅचमध्ये काय स्वीकारणार? टॉस जिंकून मी प्रथम फलंदाजी स्वीकारेन. कुठपर्यंत आपण या ठिकाणी टार्गेट द्याल ज्या पद्धतीने ॲज अ मॅच चालू आहे? ती पाहताना आपण निर्णय घेतलाय की हे तुमचं कॉम्बिनेशन बॅटिंगसाठी खूप चांगलं आहे? कॉम्बिनेशन खूपच चांगलं आहे, पण वातावरण सुद्धा दमट होईल आणि दमट वातावरणात चेस करताना थोडं अवघड जाईल, त्यामुळं प्रथम फलंदाजी करणार. बेस्ट ऑफ लक कॅप्टन गोलचा टीम. क्लायमॅटिक कंडिशन या ठिकाणी सूर्यकिरण जोपर्यंत मैदानामध्ये आहे, तोपर्यंत या ठिकाणी बॅटिंगला सोपं पडेल त्यांचं संमत आहे. आपली फिल्डिंग येते. आपला फिल्डिंग करताना आपण टीमनं कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी फाईट द्याल? प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% देण्याचा प्रयत्न करू मी. आणि नक्कीच या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. या स्पर्धेत येताना मनामध्ये काय ठेवून आलात? या स्पर्धेत नक्की क्वालिफाय व्हायचं. क्वालिफायसाठी आले तर एका बाजूला पाहताय आपण आई गावदेवी पिंपलास टीम, दुसऱ्या बाजूला पाहताय आपण गोंसाई टीम. या टीमची टक्कर आपण पाहणार आहोत. जाऊया चालू असलेल्या मॅचकडे. पात्र एकत्र SP ट्रॉफी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंचषक 2025चा थरार ही स्पर्धा आहे. आणि यानंतर पुढच्याच महिन्यात अजून एक राष्ट्रवादीचा एक मोठा महासंग्राम येणार आहे. लाखाच्या स्पर्धाबरोबरच दुसरी लाखाची स्पर्धा आहे. 1,11,000 2 मार्च ते 5 मार्च खासदार चषक वाडा शहर वाडा तालुका आयोजित वाड्याचं हायटेक मैदान. लाखाची स्पर्धा. जरूर भेट द्या. जरूर आपण त्याकडे एंट्री करा. संपर्क जयेश पाटील WCA, रणजित पाटील आयोजक, वैभव ठाकरे, कैलासजी तरे. जबरदस्त स्पर्धा 2 मार्च ते 5 मार्च. 1,00,000ची स्पर्धा. खासदार चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका. यस. अतिशय दक्ष अधिकारी बोडके साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बोडके साहेब, आपला विनंती आहे. संदीप पाटील SP ट्रॉफीचे अध्यक्ष यांची विनंती, आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. वेलकम वेलकम बोडके साहेब वाडा. आपलं हार्दिक स्वागत. मनीष या ठिकाणी बॅटर पाहतायत आणि त्यांना सचिन गावित यांच्याकडनं 100 रुपये प्रति षटकाला जाहीर झालेले आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पहिलं षटक दीपक घेऊन येत आहेत. स्ट्राईकला नीरज, नॉन स्ट्राईकला मनीष पाहत आहे. पहिला बॉल. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका आहे. बॉल थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार. पहिला दणका, पहिला तडाखा, पहिला चौकार. जय परशुराम गुंज. पहिल्या ओव्हरला 5 धावा या जय बैजम कोणेच्या होत्या आणि पहिल्या बॉलला 4 धावा या जय परशुराम गुंजच्या आहेत. गणित वेगळी आहे, स्ट्रॅटर्जी फास्ट आहे जय परशुराम गुंजची. पहिल्या बॉलला बाउंड्री नीरजनं ठोकली आहे. दुसरा बॉल दीपककडनं. लेनचा बॉल बॅटच्या रडाबाई सापडलेला नाहीये. बॉलला मात्र व्हेरिएशन देतोय, फिरवतोय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 चेंडू 4 धावा. 44 धावांचा टार्गेट आहे. अजून 40 धावा करायच्या आहेत. बॅलन्स सामना आहे. सामना टफ आहे कारण या मैदानात कालच्या 2 दिवसांमध्ये त्या अगोदर परवा दिवसामध्ये 45 धावा क्वचितच मात्र चेंज झालेले आहेत. बघूया गोलंदाज तयार. इथे 44 करायचे आहेत. तिसरा बॉल थांबतोय. गोलंदाज थांबतोय म्हणजे संघर्ष मोठा झालेला आहे. दोघांवरही या ठिकाणी दडपण. एकाने बॉल डॉट केलाय गोलंदाज दीपकनं, तर एकाने चौकार ठोकलाय बॅटर नीरजनं. सुपर मात्र क्रिकेट पाहायला मिळतंय. टफ या ठिकाणी क्रिकेट. सुमित ढेकले बॉडी लँग्वेज या ठिकाणी माझं शरीर देही असते. नीरजची पाहायला मिळते. क्लास कव्हर ड्राईव्ह, क्लास. व्हॉट बॅटिंग यार. सुमित ढेकले कॉपी बुक स्टाईलनं कव्हर ड्राईव्ह चौकार. गुंज.
ठिकाणी काय क्लास आहे कव्हर ड्राईव्हचा. या मैदानात अनेकांनी षटकार ठोकले, या मैदानात अनेकांनी मात्र आक्रमकतेची बॅटिंगही केली, या मैदानात अनेकांनी मात्र रेकॉर्ड रटले षटकार हॅट्रिकचे. परंतु कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा जर रेकॉर्ड आतापर्यंत 2 कव्हर ड्राईव्ह चौकार ठोकलेले आहेत, हा बॅटर बनवेल. नाव आहे नीरज गुंज टीम. आणि बॉल जातोय बॅकवर्ड डीप कडे. 2 धावा घेतलेले आहेत, तिसरी धाव. बॉल अजून हातात नाहीये फिल्डरच्या, परंतु या ठिकाणी रिस्क आहे जरूर. विकेट मिळाली असती नॉन स्ट्राईक एंड कडे. नीरजला धोका होता, जाणलंय. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. हुशार बॅटर आहे. आपली विकेट जाऊ शकते, बरोबर हेरलंय. कदाचित मिसफिल्डचं प्लॅनिंग सुद्धा असू शकतं. हा बॅटर गेला तर रन रेट थांबवायला संधी असेल. 2-4 बॉल पुन्हा डॉट बॉलनं आपण पुढे येऊ शकतोय. या हेतू पुरस्कारानं मिसफिल्ड केलाही असेल. 4 चेंडू आणि इथे धावसंख्या 10 आहे. रन रेट जोरात चालू आहे. दीपक बॉलिंग मार्कवर कोणी रोखवेल का? व्हॉट अ शॉट. सीमा रेषा पार षटकार. दे दणका ठोसा नीरज गुंजचा तडाखा. या डीजे व्यासपीठावर यावं. लिजन क्रिकेटर गुंज, प्लीज वेलकम. गोलंदाज तयार. वॉटर बॅटिंग. मैदानात हायदोस मांडलाय, धावांचा खच पाडलाय. वादळ गोंगावतोय नीरजचं आणि इथे मिसफिल्ड होते बॉल. 1 धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक पुन्हा मिळेल कोणाला? जय परशुराम गुंजचा हा हिटर ज्यानं प्रेक्षकांची मनं जिंकलीत कव्हर ड्राईव्ह पुल शॉट षटकारनं. मिस्टर नीरज पवार. धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल ठोकल्या 17. खतरा निर्माण केलाय जयवर्धन कोहनेच्या प्रत्येक गोलंदाजासमोर. कारण कोहने संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळी धावा होत्या 5 आणि जय परशुराम गुंज 44 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरला ठोकलेल्या आहेत. नीरज वन मॅन आर्मी 17 धावा. SP ट्रॉफीचा थर्रार. या डीजे धाव देताना बॉलिंग पडली तरच मॅच ऑन होईल कोणी टीमला. लूज बॉल परंतु फसवाय. काढली विकेट असं वाटलं परंतु गेली कॅच. सत्यानाश असं एक म्हण आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी पाहता आपण 2 धावा नाहीये तर सिंगल धाव आहे. इझी कॅच. प्रॅक्टिसला सुद्धा कॅच येत नाही. अगदी 12 वर्षाचा मुलगा सुद्धा एक कॅच या ग्राउंडमध्ये सोडत नाहीयेत. तोच मागे. परंतु नशीब आहेत. काल 12 वर्षाच्या मुलानं बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडला आणि 1200 रुपयाचं पारितोषिक मिळवलं आणि सूरज पाटील यांचं गिफ्ट हॅम्पर घेतलं. मनी स्ट्राईकला आहेत सचिन गावित यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक जाहीर झालं. लावली सुतार आमच्यापर्यंत बातमी पोहोचवत आहेत. व्हॉट अ शॉट. आणि इथे बॉल जातोय डीप स्क्वेअर लेगला. फील्ड झालाय, चांगली फिल्डिंग. ही बघा मेहनत आहे कोणी टीमची. सिंगल धाव या बॉलवर एक येते जरूर. आत्ता मात्र कंबर कसताय जयवर्धन कोहने सुद्धा. 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा आहेत. नीरज जोपर्यंत उभा ठाकेल 2 मोठ्या फटक्यांनी ओव्हरचा रन रेट बलाढ्य करेल. धमक आहे, नजर आहे या बॅटरकडे. कव्हर ड्राईव्हचा क्लास आहे.
परफेक्ट मला सॉफ्ट टर्न केलाय. नो मॅसेज मध्ये बॉल पडतो, एक धाव घेत, दुसरा प्रयत्न नाही. सिंगलवर सुद्धा समाधान मानतात कारण सिंगलनं काम होऊ शकतंय. रन रेट कव्हर होई केला जाऊ शकतो. 44 धावा करायच्या आहेत म्हणजे पहिल्या 2 ओव्हरला 22-23 धावा आल्या तरी मॅच जिंकेल. तरी मॅच सुद्धा या ठिकाणी जिंकण्याकडे वाटचाल होईल. त्या दृष्टिकोनातून गेम प्लॅनिंग आहे कारण 20 धावा 9 बॉलमध्ये आलेल्या आहेत. शॉट खूप चांगला टॅप केले बॉलला. या ठिकाणी स्वीपर झोन कव्हरला डीपला जातोय चेंडू बॅकवर्डला. 2 धावा मिळत आहेत. नीरज आणि मनीष या 2 बॅटरना जर ही मॅच फिनिश केली तर पंकज पाटील गुंज सरपंच यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आले आमच्याकडे. व्हॉट अ मॅच. 22 धावा रन रेट कव्हर केलाय या मॅचचा. 50% स्कोर आलाय. पुल केले बॉलला. चेंडू होतो सीमा रेषेकडे. षटकार. 6 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत या बॅटर करिता. व्हॉट टायमिंग टेम्परामेंट. कम ऑन डीजे. रिपोर्टिंग केलेलं नाहीये. निखिल पाटील बिलोशी व्यासपीठात जवळ आहेत. आपण न रिपोर्टिंग करता टॉस केलेला आहे. ऑफिशियल बाब आपल्याला पॅनल्टी लागेल तेव्हा आपण रिपोर्टिंग करा. बी फास्ट. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. हा बॉल येतोय मिड विकेट या क्षेत्रामध्ये. काय घडेल इथे. कॅच पकडली, विकेट काढली. मोमेंटेबल. मनीषला बाद केले परंतु धीरज मैदानात आहे. डोकेदुखी अजून आहे. जे बदम कोनेच्या समोर मॅच कव्हर करून जातोय मनीष. तो षटकार खूप महत्त्वाचा ठरलाय आणि आता धावा झालेल्या आहेत त्या 28. विजयासाठी धावांची गरज. स्कोरर रोहित सुतार बोला. 16 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहे. तिसरा षटक. अक्षय येतोय. पिंपलास आणि घोणसई आपण रिपोर्टिंग करा. बी फास्ट. फायनल कॉल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. काय घडतंय. 12 बॉल आणि विजयासाठी 16 धावा. नीरजनं मॅच सोपी केली. पहिल्या ओव्हरला 17 धावांची एक भरदार फास्ट इनिंग. त्यानंतर मनीषच्या बॅटमधून आलेला षटकार. नीरजनं टोकलेले 2 चौकार 1 षटकार. या फटक्यांनी ही मॅच सोपी केली आहे. पण सोपं कठीण कधी होतं. क्रिकेट दाखवून देतं. कोणीकडनं. पहिला बॉल. मॅच सोपी आहे. घाई केली आहे परंतु बॉल जाईल का. फिल्डरची चुकी आणि षटकार जातोय. 2 षटकार मागात पडले. कम ऑन डीजे. अक्षयनं प्रयत्न केले होते. फिल्डरांची साथ नाही. जिथे साथ मिळत नाही तिथे कुठलंच युद्ध जिंकलं जाणार नाही. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर कमबॅक करेल का. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका आहे. बॉलर या ठिकाणी मात्र आशेत होता की इझी कॅच होईल. हाही जेल सुटतोय. आता गोलंदाजानं करावं काय. डोक्याला हात लावून झाले. ओरडूनही झालंय. शेवटी गोलंदाज आता मात्र म्हणतोय की मला डॉट बॉल काढावे लागतील. कॅचनं विकेट जात नाही तर धावा जात आहेत. कॅच ड्रॉप होऊन षटकार गेलाय. 2 धावा घेण्या प्रयत्न. सिंगल घेतलेली आहे. दयामया दाखवलेली आहे. धावसंख्या 35. मॅच सोपी झाली आहे. आता मात्र विजयाकरता धावांची गरज आहे. 9. 44चं टार्गेट आहे. 35 राहिलेले आहेत. चांगला बॉल. चांगला बॉल. या ठिकाणी मात्र नजर हटली बॉलवरची. बॅटर या ठिकाणी आहेत लौकिक. नीरजला माहिती आहे दुसऱ्या ओव्हरला जर पुढच्या ओव्हरमध्ये मॅच गेली तर कठीण होऊन बसेल.
हे क्रिकेट आहे. या मैदानात शेवटच्या 2 बॉलवर 1 धाव असताना मॅच आलेले आहेत. 11 चेंडू 13 धावा. इथे 9 बॉल 9 धावांची मॅच आहे. तसं काही घडेल का? व्हॉट शॉट, षटकार, बाहुबली बॅटिंग, लौकिकच्या बॅटमधनं लौकिकास्पद षटकार या डीजे. पहिलीच मॅच, पहिला तडाखा, पैसा वसूल, व्ह्यूअर्स वाढलेले आहेत. खतरनाक बॅटिंग. व्हॉट शॉट, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी. आता पुन्हा एकदा झेल सोडतोय आणि खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. हडकमळ सरांच्या भाषेत दळबद्री, खराब, अतिशय ते शब्द मला आठवत नाहीत पण ते बोलणारी नाही, परंतु नाराजीचं फिल्डिंगचं या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. पुन्हा क्लास कव्हरचा फटका. नीरजच्या बॅटमध्ये चेंडू सीमा रेषा पार. पहा पहा कशी फिल्डिंग आहे. कोणी टीम फिल्डिंग मुळे या ठिकाणी हारलेले आहेत. व्हॉट बॅटिंग, नाबाद जो राहिला, ज्यानं ठोकले तब्बल 3 चौकार 2 षटकार. ठरतो या सामन्याचा सामनावीर. नाव आहे नीरज पवार. प्लीज वेलकम. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी विशाल दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. प्लीज वेलकम नीरज पवार. आपण व्यासपीठावर यावं. पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे नीरज पवार. जय परशुराम गुंज. 1 साइड मॅच घेतलेली आहे. 30 धावांची नाबाद इनिंग. पैसा वसूल मॅच. पब्लिक खुश. सुपडा साप. खतरनाक बॅटिंग. 30 धावा ज्यानं फास्ट इनिंग मध्ये ठोकलेले आहेत. सुपर बॅटिंग. जो खेळला 9 बॉल ज्यानं ठोकल्या 30 धावा, 3 चौकार 2 षटकार.